हवामानाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून हवामानामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल घडून आला आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाच्या सरीबरोबर वादळी वारा सुटणार असून विजांचा कडकडाट महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। मराठवाडा आणि विदर्भ भागांमध्ये मोठा विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस हे महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्याचे असणार आहेत। प्रादेशिक हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र विदर्भ भागातील तापमानामध्ये घट होणार असल्याचं सांगण्यात आलं। बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि ज्या भागांमध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे ज्या 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट आहे त्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे। त्याचबरोबर त्या भागांमध्ये 120 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटणार असल्यामुळे या भागांमध्ये पावसाचा जोर आणि वारा देखील असणार आहे। दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर देखील वाढणार आहे। पुढील 4 दिवस महाराष्ट्रासह भारतात मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। महाराष्ट्रातले मान्सून प्रदेश आहेत त्या भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून मान्सून सध्या सामान्य स्थितीवरून उत्तरेकडे सरकला आहे। यामुळेच याचा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांवर मुसळधार प्रभाव पडणार आहे। विजांचा कडकडाट होणार आहे। जेव्हा मान्सून उत्तरेकडे सरकतो तेव्हा अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरातून मध्य भारत आणि महाराष्ट्राकडे येणाऱ्या आर्द्रतेने भरलेल्या वाऱ्याच्या सामान्य प्रवाहामध्ये वेग निर्माण होतो। त्यामुळेच उत्तरेकडील मैदाने आणि ईशान्य राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। म्हणूनच पुढील 4 दिवस हे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचे असणार आहेत। पावसामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे। त्याचबरोबर चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे। प्रचंड वाऱ्याच्या वेगासह मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट असं वातावरण महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस असणार आहे। ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे त्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पाहूया कोणते आहेत ते 10 जिल्हे, कारण त्या 10 जिल्ह्यांमध्ये 120 किमी वेगाने वारं वाहणार असून मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वारा सुटणार असल्यामुळे घरावरील पत्रे उडणं, झाडावरील फांद्या पडणं अशा बऱ्याच घटना घडू शकतात। वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे धोक्याची पातळी गाठलेली आहे। समुद्र सपाटीपासून उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे वाऱ्याचा प्रचंड वेग असणार आहे। राज्यात पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाबरोबरच पावसाचं आगमन देखील होणार आहे। काही भागात विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल। नागरिकांनो लक्षपूर्वक ऐका की विजांचा कडकडाट होणार आहे तेव्हा प्रशासनाकडून काही आदेश देखील देण्यात आले। हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे की हवामानामध्ये अचानक बदल होणार आहे आणि अचानक वादळी वारा सुटणार आहे। विजांचा कडकडाट पावसामध्ये होणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून काही आदेश देखील देण्यात आले। तळ कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून शेतकऱ्यांना शेती संबंधित कामे पावसाच्या अंदाजानुसार करण्याचा सल्ला दिला गेला। पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याचं सांगण्यात आलं। घाटमाथ्याच्या भागांमध्ये वादळी वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे। त्याचबरोबर विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे घाटमाथा भागामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर चला पाहूया की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। नांदेडमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नांदेड जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। लातूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ढगांचा गडगडाट होणार असून लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटणार आहे। वाऱ्याचा वेग 120 किमी लातूर जिल्ह्यामध्ये असणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाऱ्याचा वेग असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार। हवामान विभागाच्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये 120 किमी वेगाने वारे वाहणार असून भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला। परभणी जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असून परभणी जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
परभणी जिल्ह्यामध्ये विजांचं प्रमाण जास्त असल्यामुळे वीज पडताना मोबाईलच्या टॉवरच्या ठिकाणी थांबू नका असे आदेश देखील परभणी जिल्ह्यामधील नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात आले। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा वेग असणार आहे। नागपूरमध्ये प्रचंड वेग असल्यामुळे झाडावरील फांद्या पडणं, पत्रे उडणं यासारख्या घटना नागपूर जिल्ह्यामध्ये घडू शकतात। नागपूर जिल्ह्यामधील नागरिकांना देखील वादळी वारा सुटल्यानंतर सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला गेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। सोलापूर जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे। त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या वेगालाही गती मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या पुणे शहरामध्ये विजांचा कडकडाट होणार असून पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला। या भागातील घाटमाथ्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। पुणे शहराला देखील विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। कमी दाबाचे क्षेत्र सांगली जिल्ह्यामध्ये देखील तीव्र होणार आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नागरिकांनो, महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्याचबरोबर वादळी वारा सुटणार असल्यामुळे 120 किमी वेगाने वारं वाहणार आहे। वारं मोठ्या प्रमाणात सुटणार असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल। वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे। त्याचबरोबर कमी दाबाचे क्षेत्र देखील तीव्र झाल्यामुळे काही भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। ज्या 10 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्या 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। 10 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा मोठ्या प्रमाणात असेल तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा वेग जास्त असणार आहे। पण विजांचा कडकडाट सर्व 10 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांमध्ये पावसाचा गडगडाट होणार आहे, विजांचा कडकडाट होणार आहे आणि वाऱ्याचा वेग वाढणार आहे। यामुळे स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। तसेच प्रशासनाकडून शेतकऱ्यांना हवामानाची स्थिती पाहूनच शेतीची कामे करण्याचा सल्ला दिला गेला आहे। नागरिकांनो, या 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वारा मोठ्या प्रमाणात सुटणार आहे आणि विजांचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्याचबरोबर चक्राकार वाऱ्याची स्थिती देखील सक्रिय झाली आहे। त्यामुळे वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे। त्याच प्रकारे काही भागांमध्ये उत्तरेकडे समुद्र किनारपट्टीच्या भागांमध्ये उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झालेलं आहे। त्यामुळे त्या भागांमध्ये उत्तरेकडे सर्वात जास्त धोका असणार आहे। महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, उत्तर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे।